आपल्याला ऐकायला मिळालेल्या होत्या. एकच वादा अजितदादा, जसं आपण त्यांची ती टॅगलाईन होती त्यांच्यासाठी काय म्हणूया आपण, तर त्याच्यात देखील ती कार्यकर्त्यांनी त्यांची ओळख बनवली होती खरं तर. म्हणजे एखाद्या नेत्याला त्यानं लावलेल्या विशेषणापेक्षा किंवा त्याच्या PR टीमनं लावलेल्या विशेषणापेक्षा जी कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य लोकांनी विशेषणं दिलेली असतात ना, ती जास्त महत्वाची असतात. आणि त्यातलंच हे विशेषण होतं की एकच वादा अजितदादा. म्हणजे लोकांना ते नाव, बस नाम ही काफी है, असं आपल्याकडे एक डायलॉग खूप फेमस आहे. बात कर रही है जगासाठी माझ्या दादाने चांगलं करून गेलं. स्वतःसाठी माझ्या दादाने चांगले केलं. काय करू मी आता दादा. माझा भाव आल्यात मुंबईवर. माझं दादाचं गाव आहे. किती आवड दादा, तुम्ही का सोडून गेला मला. देवा, तो थोडा तरी न विचार करायचा आता माझ्या दादासाठी. का थोडं चुकवलं नाही रे, थोडसच वेळ होती दादा. हे परिवाराप्रमाणे जपणं होतं. म्हणजे बारामतीकडे कधीच एक शहर म्हणून पवारांनी पाहिलं नाही, कायम कुटुंब म्हणून पाहिलं. आणि त्याच प्रतिक्रिया, त्याच भावना आता इथे लोकांच्या मनातनं उमटलेल्या आपल्या पाहायला मिळतात की दादा त्यांना घरातलेच, म्हणजे पवारांचा कुठलाही फॅमिली मेंबर हा त्यांना घरातल्या आपल्या एखाद्या सदस्याप्रमाणेच वाटायचा. आणि दादांनी सुद्धा तितकंच परत दिलं बारामतीला, जितकं प्रेम घेतलं. म्हणजे फक्त मतं मागण्यासाठी आपल्या मतदारसंघात जाणं इतकंच त्यांनी गोष्टी मर्यादित ठेवला नाही, तर सर्वांगीण विकास बारामतीचा त्यांनी केला. प्रत्येक कार्यकर्त्याचं नाव माहिती असणं, घरातल्या प्रत्येक व्यक्तीप्रती एक आदराची भावना असणं, हे मात्र पवारांच्या कुटुंबाचं आणि खास करून अजित पवार, शरद पवारांचं आपल्याला वैशिष्ट्य म्हणावं लागेल. खरं आहे. त्यामुळे बारामतीची राज्यामध्ये काय, देशामध्ये मी तर म्हणतो एक वेगळी ओळख त्या अर्थी निर्माण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये या कुटुंबाचं खूप मोलाचं योगदान, जसं आता तू उल्लेख केला की फक्त निवडणूक किंवा फक्त मतांचं राजकारण एकीकडे ह्याच्यापुरतं नाही, तर आपलं कुटुंब म्हणून तर आपण म्हणतोय ना की हे पवार कुटुंब तर आहेच, पण हे जे बाकी जमलेली मंडळी आहेत ते पण त्यांचं एक कुटुंबच होतं महाराष्ट्रभरातलं. आणि ते कुटुंब देखील या आपल्या लाडक्या नेत्याला, आपल्या लाडक्या माणसाला, आपल्या माणसाला हे कायम त्याची उणीव आयुष्यभर या सगळ्या मंडळींना जाणवत राहणार आहे त्याची. आणि प्रत्येक नेत्याचा एक मतदारसंघ असतो, प्रत्येक नेत्याचा एक शहर असतो, त्याचा स्वतःचा जिल्हा असतो, त्याच्यावर त्याची छाप असते. अजितदादांसाठी अर्थात ते बारामती कायम राहील, पण बारामतीकर पण अजितदादांना तितक्याच अभिमानानं मिरवायचे की दादा आमचे आहेत, दादा आमच्या बारामतीचे आहेत आणि मी बारामतीचा आहे. बारामतीचा माणूस म्हटलं की अर्थात अरे अजितदादांच्या मतदारसंघातला, अरे अजितदादांच्या शहरातला व्यक्ती, त्यांच्या गावचा व्यक्ती, असं आपसूक लोकांच्या तोंडातनं बाहेर पडायचं. आणि बारामतीकरांनी पण हे कायम अभिमानानं जपलं, त्यांनी ते प्रेम दिलं. आणि गिव्ह अँड टेकचं हे रिलेशनशिप होतं असं आपण म्हणूयात एक प्रकारे. आणि इथे पवार कुटुंबातले सगळे सदस्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रीनिवास पवार, सुनेत्रा पवार, पार्थ जय, विठ्ठल मणियार आहेत, ज्यांचा स्नेह खूप राहिलेला आहे पवार कुटुंबियांसोबत. आणि काल सुप्रिया सुळेंनी एअरपोर्टवरती आल्या आल्या आपलं दुःख ज्यांच्याकडे व्यक्त केलं ते विठ्ठल मणियार, अर्थात ते शरद पवारांचे खूप चांगले मित्र आहेत. आणि ही सगळी मंडळी म्हणजे पुढचे अनेक दिवस यांना लोक भेटायला येतील, त्यांचं सांत्वन करतील, त्या सगळ्यांना सांभाळणं, धीर देणं आणि या स्वतःमध्ये स्वतःसुद्धा सावरणं, हे खूप मोठं आव्हान अर्थातच कुटुंबियांसाठी सुद्धा असणार आहे, इतर जवळच्या मंडळींसाठी सुद्धा असणार आहे. हवेत 3 वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते. जेव्हा शेवटची सलामी अजित पवारांना दिली गेली त्यावेळची ही दृश्य आपण पाहतोय की तो अखेरचा निरोप होता, अखेरचा सल्यूट होता. म्हणजे याआधी विविध शासकीय कार्यक्रमांसाठी जेव्हा अजित पवार जात असायचे तेव्हा पोलिसांनी त्यांना मानवंदना देणं, सल्यूट करणं हे नित्यनियमाचं होतं. पण हा आजचा सल्यूट, ही मानवंदना, ही शेवटची मानवंदना होती, अखेरची मानवंदना होती.
बंदुकीची सलामी दिली जाते. अत्यंत जड अंतःकरणाने अजितदादांना त्यांच्या लाडक्या बारामतीकरांनी आज निरोप दिलेला आहे. अजित पवार आता कधीच त्यांच्यात परतणार नाहीयेत. त्यांच्या व्यथा जाणायला, त्यांचं दुःख जाणायला, त्यांचे प्रश्न सोडवायला अजित पवार यापुढे नसणार आहेत. ही भावनाच त्यांच्यासाठी अक्षरशः गलबलून टाकणारी आहे. त्यांच्यासाठी हे खूप जड आहे. खरं तर अजित पवार हे त्यांच्यासाठी हक्काचा माणूस होता, मात्र तो माणूसच आता नियतीनं हिरावून घेतलेला आहे. ते दुःख पचवणं केवळ पवार कुटुंबांसाठी जड नाहीये, तर ते संपूर्ण बारामतीकरांसाठी, राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्या